सप्ताह कालावधीमध्ये संगीताचं गाथा पारायण होतं आणि आज गाथा पारायणाची सांगता झालेली आहे। छान असं दुपारचं भोजन देखील झालं आणि नंतर आता दुपारहून 3 ते 4च्या दरम्यान भव्य अशी आपले पालखीची मिरवणूक निघणार आहे, गाथेची मिरवणूक निघणार आहे। तर आज सांगता झाली कशा प्रकारे सप्ताह कालामध्ये आयोजन नियोजन आणि कार्यक्रम चाललेले आहे तर आपण पुढे पहा। ऐका, घारगावची लोक असतील, आंबीदोमाल्याची लोक असतील, मसवंडीची लोक असतील, अकलापूरची लोक असतील, सगळ्या पठार भागातल्या लोकांनी उद्या आपल्या घरावरती भगव्या रंगाच्या, ज्याला शक्य नाही भगवं फक्त वेगळं नसावं पण गुढ्या ह्या उभारल्या गेल्या पाहिजेत। उद्याचा दिवस म्हणजे आपल्या दृष्टीने अत्यानंदाचा स्वरूपाचा क्षण आहे। उद्या आपल्या पठार भागाच्या पुण्याईनं वारकरी संप्रदायातल्या एका मोठ्या महान महात्म्याचं आगमन या सप्ताहामध्ये होतंय की ज्या घराण्याच्या 350 वर्षाच्या परमार्थाची परंपरा आहे। गुंडा महाराजांपासून तर असं देगलूरकरांचं घराणं 350 वर्षाची दिव्य परंपरा महात्मा आपल्या गावामध्ये उद्या येणार आहे। ऐका की ज्या महापुरुषाची पायधुळीचा एक कण अंगावर पडावा याच्याकरता मोठी मोठी लोक तरसतात पण तरी सुद्धा ज्या माणसाचं सानिध्य मिळत नाही अशा दिव्य परंपरेतील आज गाथा पारायणाची सांगता आणि सांगता झाल्यानंतर महाभोजन आहे, महाप्रसाद आहे। तर आजचं जेवण आहे छान असं मालपोहे, मसाले भात, भाजी आणि नाचणीचे पापड। तर सगळे भाविक भक्त आनंदाने लाभ घेत आहे ह्या भोजनाचा। हरे कृष्ण 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 हरे। सर्व अन्नदाते मंडळी ऐका, आजच्या पंक्तीचे सर्व अन्नदाते मंडळी संध्याकाळी कीर्तन
इकडे बघ ते बघ ते बघ आले आले सगळे आले आता परत तिकडं काही पाण्यात पिलूला काय घेतलं दाखवा पिलूला काय घेतलंय गाडी चला ते बघ पिल्ला गाडी आणली लगेच गाडीला रस्सी बांधली हा यात्रेतून गाडी आणली ना पिपाणी बांधली किती लिटून बसले काय गोळी बरोबर हा दिले बॉबी बॉबी खायची नसती पिल्लू पण यात्रेतून पिल्लूला आणले खायला आणि बघ आम्ही असं बाहेर खायला आणलं जाईल हे डोक्याला नाही गळ्यातलाच ते पण गळ्यात रुईनला दोन आम्हाला हात मला गेलं पोंग खाऊ नको खायचं मोत्याचा हार आहे मोत्याचा हार गळ्यातच गळ्यातले आणि पिलू बाळाला ही पिपाणी हे कवा घालायचं उद्या मिरवणुकीला फुगा पुढे खालचं